काकू ये हॅपी दिवाळी. तुला पण हॅपी दिवाळी. अगं असू दे असू दे, सुखी राहा. मी ओळख करून देते. हा दीपिका, या देसाई काकू. हाय बेटा. हाय. आणि या निमळे काकू. हॅलो. या नारंग काकू. हॅलो. आणि या जाधव काकू. हाय. ही आमची दीपिका. ये ना. बसा, मी आले. मॅडम, थँक्यू इंद्राजी. अरे तू बघत काय उभा राहिलास? जा ना चकल्या घेऊन ये. हा हो, जातोच आहे. मॅडम, चकल्या घेऊन आलोच मी. कळलंय तिला, जा आता. हा. अगो माझ्या चकल्या ना मोडतायत सारख्या. म्हणजे मी दरवर्षी प्रयत्न करते पण कधी जमल्याच नाहीयेत छान. आज तर गणित फारच चुकलंय. काकू तुम्हाला चालणार असेल तर आपण एकदा ट्राय करूया का? हो ना. हो चालेल की. मग मी जाऊ का थांबू? इंद्राजी तुम्ही थांबा. चल. छान छान केल्या चकल्या, नाही? काकू तुम्ही बाहेर बसा, मी करते. नको, मी थांबते इथे. हो तुम्ही बसा, मी करते. बसा तुम्ही. चला काका. चल तू चल. इंद्रा इथेच थांबणार आहेस? हो हा हो, म्हणजे चकल्यांसाठी मदत करायला. मदत का? बर. काय आवडतंय का? हो छान. मस्त. विचार ना तिला. देसाई तूच विचार. काय झालं? काय विचारायचंय? काही नाही ग. काय आहे तुम्ही?
आई एकदम पुरेपूर वापर करतेस हा मिक्सरचा. मज्जा आहे तुझी. मग नयनराव येणार आहेत ना आज, मग फक्कड बटाटे वड्यांचा बेत आहे तर चटण्या नको. आणि पाडवा आहे आज, पाडव्याच्या मुहूर्तावर पंचपक्वान्न बनवायलाच हवेत. ए चला ग लवकर लवकर हात चालवा दोघींनी. ए दीदी लवकर लवकर कर चल. हा काय झालं? पाण्याखाली धरा. पाण्याखाली धर बेटा हात. हा ग सानू नीट सांभाळून करायचं ना ग. धरून ठेव. हो. खूप भाजलं का? हा नाही बघू बघू बाळा. फुंकर मार फुंकर मार. हा तू राहू दे आता. तू काही नको करू. हा दीदी लवकर लवकर चला ग. हा मालती, माझ्या मनात बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती. ज्या वेळेला मी माझ्या मुलींसाठी योग्य मुलगा शोधीन त्यावेळेला त्याला हे पुस्तक भेट देईन. काय आज अनायासे पाडवा सुद्धा आहे, तर या दिवशी जावई बापूंना हे पुस्तक भेट दिलं तर ते खूप खुश होतील नाही काय? छान आहे हो कल्पना. आवडेल त्यांना. तुमचं चालू द्या. आई जरा. हो बघ. हॅलो मॅडम. हा इंद्राजी बोला. मॅडम आज काही बिलांवर सह्या हव्या होत्या. अच्छा हो का? मग ऐका ना उद्या करूया का? आणि आज जरा गडबड आहे घरी म्हणून म्हंटल. नाही 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 मॅडम काम जरा अर्जंट आहे. आजच भेटूया ना. अरे बापरे अर्जंट आहे का? हो ठीक आहे बघते मी. चालेल मग जीडी सर्कलला भेटूया. दीपू अगं तेल उकळतंय बघ जरा इकडे. बरं ठीक आहे मी कळवते. बाय. हॅलो मॅडम. काय झालं? झालं ना बोलणं? येते ना बँकवाली? येईल रे येईल. तू टेन्शन नको घेऊ. चल. आई मला ना जरा अर्जंटली बँकेचं काम आलंय. सह्या करायच्या तर मला जावं लागेल. मी जाऊन येऊ का पटकन? जा. बघशील जर. अगं बघते मी. जा तू. थँक्यू. अरे अरे या या. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना पाडव्याच्या शुभेच्छा. शुभेच्छा. बाबा पाया पडतो. अरे असू दे असू दे. मालती ताई बघ जरा काय हवंय त्यांना. जा बरं लवकर. ए दीदी पाणी घे पाणी लवकर. या ना या. आता या या या. मम्मा आज काही गडबड नको आहे. पैसे संपतायत ना आपले. लोकांची देणी थकली आहेत. या. थांबा. आता तू बघच देशपांडे सरांना माझ्या वागण्यापुढे मत सुद्धा फिकं वाटेल. अरे तुम्ही दारात का उभे आहात? या ना. दीपू आता तुझं ते बँकेचं काम वगैरे राहू दे आणि फोन पण नको घेऊस. आता आलेत ना पाहुणे. ओके ओके ठीक आहे मी थांबते. चल लवकर 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 आटपायला घे. ते प्लेट दे मला. आई गरम येतं वडे. हो नाही मी सांभाळ. चल. परवा जे घडलं ते फार वाईट घडलं. मी असं बोलायला नको होतं. पण तुमच्या स्थानिकाने मला बोलायला भाग पाडलं. काय करणार? मुलंच आहेत ना. चुका करणारच ना. ठेव. ठेव. हा.
पाणी. ठेवून दे बाळा. फिल्टर बसवलं ना तर नक्की घेणार. ठेवून दे. लक्ष्मीच्या पावलानी ये हो आमच्या घरात. आई, हे आपणच दिलेलं गिफ्ट आहे. हे बघ. चालायचंच. आता कुठे आपली वेगवेगळी घरं आहेत. हो की नाही हो नयनचे पप्पा? हो ना. अगं पण आई, सानू, आई ते कुंकू नको प्लीज. ऍक्च्युली मला ऍलर्जी आहे त्याची. हो हो. नयनराव, हा बाबा. हे पुस्तक माझ्याकडून तुम्हाला भेट. पुस्तकं ही मित्रांसारखी असतात, सदैव साथ देतात. घ्या. पाया पडतो बाबा. नयनचे पप्पा निघूयात आपण. हो हो. पर्स घ्या. बाकी आता सगळं देशपांडे सरांकडेच लागलं. निघतो आम्ही. सावकाश जा. हा चला, आज खऱ्या अर्थानं पाडवा साजरा झाला. हो. दीदीचं लग्न ठरलं आणि नयनरावांना मी दिलेल्या पुस्तकाचा त्यांनी मान राखला. आई बाबा, ते ऍक्च्युली बँकेचं अर्जंट काम आहे. आईला सांगितलं होतं मी, पटकन जाऊन येते ना. हो हो हो. ये इथे लवकर येते. हा. सावकाश जा ग. हो हो. काय दीदी, खुश ना आता? चला चला, रिक्षा बघतो आता मी. लोक सणासुदीला आपल्या जावयाला सोन्या चांदीचे दागिने देतात आणि ह्यांनी काय दिलं? हे पुस्तक. रिक्षा.
सॉरी सॉरी सॉरी, माझ्यामुळे थांबायला लागलं. ते काय ना, माझ्या घरी लग्नाची लगबग सुरू आहे ना, सगळ्याच हॉल बुक करायला जाणार आहे. काय झालं सत्तू सर? नाही नाही, ठीक आहे, मी ठीक आहे. बरं, मी लिस्ट घेऊन येते, मग निघूया. बघितलंस, कालपर्यंत जिच्या आयुष्यात कोणीच नव्हतं, आज ती लग्नाच्या हॉलचं बुकिंग करायचं म्हणते. असंच असतं सत्तू. ज्या मुलींच्या आयुष्यात कोणीच नसतं त्यांचा डायरेक्ट हॉलच बुक होतो. म्हणजे माझ्या जीवाचे जे हॉल होत आहेत त्याचं तिला काहीच नाहीये. जाऊ दे ना, तू कशाला दुःखी होतोस? तिला आधी विचार तर, लग्नाचा हॉल कोणाच्या लग्नासाठी बुक होतोय? पण असं पर्सनल विचारलेलं चालेल तिला? काही हरकत नाही. सत्तू प्रेमासाठी एवढं नक्कीच करू शकतो. बघतो. काय कसं वाटतंय? उत्तम ना? देशपांडे सर, हाताने नाही, हाताने नाही, त्या बाजूला काठ्या आहेत ना. तुम्हाला टूथपिक म्हणायचंय का? तेच गो. ती काठी आहे ना, त्याच्यात अशी खुचकन खोचायची आणि असं घ्यायचं आणि असं पटकन तोंडात टाकायचं. राहू दे ग स्नेहलता. देशपांडे सर पहिल्यांदाच आले असतील अशा खास ठिकाणी, हो ना? थांब थांब. हॅलो सर, these are our brochure. Sir, these are the location.
सर आपण आता एकदा बजेट ठरवून घेऊ. वन डे हॉल 1 लाख. जेवण आणि डेकोरेशन ही आमची मोनोपॉली. गेस्ट किती असतील? 100. 500. 500. घ्या घ्या लिहून घ्या. अहो देशपांडे सर बोलले होते ना मी, आठवत नाही का तुम्हाला? जेवण पर प्लेट 700 रुपये. म्हणजे एकूण जेवणाचे 3.5 लाख. बापरे, एवढे? बरं, डेकोरेशन? ऑर्किड आणि डेली यांच्या फुलांचं हवंय. हा. अँड रूम्स? AC. टोटल सगळा खर्च मिळून 12 लाख होते. 12 लाख? गंमत जी म्हणत होते ना ती हीच. डिझाईन बघून घ्या. मंगळसूत्र, तोडे आणि हार, राणी हार, ह्या डिझाईन्स बघून घ्या. हे मला समजलं नाही. म्हणजे हे दागिने? देशपांडे सर नमुन्यासाठी आणलेत हे सगळे. नाही, पण हे सगळे दागिने बनवणं माझ्याच्याने शक्य होणार नाही. कसं आहे, आपलं फक्त नथ आणि मंगळसूत्र या 2च गोष्टींचं बोलणं झालं होतं. बरोबर आहे, पण मुलगी तुमचीच आहे हो. जे काही कराल ते तिच्यासाठीच करणार ना तुम्ही. त्यात आमचा काय फायदा? हो की नाही ना यांचे पप्पा? हो ना. अहो नवरी मुलगी लग्नामध्ये जेवढी सोन्यानी मढेल तेवढी माहेरची शोभा वाढवते, नाही का? पण मला असल्या दिखाव्याची शोभा नकोय. बाकी सगळे दागिने राहू द्या हो, पण किमान 12 तोळ्याचा राणीहार मात्र माझ्या सुनेच्या अंगावर हवाच. नाहीतर लोक आमच्या तोंडावर थुंकतील ना. हो की नाही यांचे पप्पा? माफ करा, मला हे नाही शक्य होणार. याला काय अर्थ आहे? देशपांडे साहेब, पहिल्यापासून तुमची नकार घंटा चालूच आहे हो. मला हे जमणार नाही, ते परवडत नाही, हे अशक्य आहे, ते माझ्या तत्वातच बसत नाही. नाही, एवढंच जर तुमचं होतं ना तर मुलगी उभीच केलीत कशाला उजवायला? लताताई बस बस. तुमची जीभ तुम्ही ताळ्यावर ठेवा, नाहीतर काय? काय नाहीतर काय करून घ्याल तुम्ही? अहो तुम्ही काय कराल? करायचं ठरवलं ना तर आम्हीच करू. तुमच्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं होईल. लग्न मोडू आम्ही. नाही, तुम्ही ती तसदी घ्यायची गरज नाही, कारण हे लग्न मी स्वतःच मोडतोय. बाबा? हो. शलाका, तू तरी सब
दीदी बाबा हो, एवढा मोठा निर्णय. क्षमा करा मला नयनराव. अहो मालती, मी तुला म्हणालो होतो यापुढे मी यांची एकही मागणी पूर्ण करणार नाही. अहो हॉटेल बुक झालंय. मला फिकीर नाही पैसे फुकट गेले तरी, कारण प्रश्न आता तत्वांचा आहे आणि देशपांडे सरांच्या तत्वासमोर केवढीही संपत्ती ही कमीच आहे. तुम्ही जाऊ शकता. देशपांडे सर, हे बरं झालेलं नाहीये. चला. मालती, आज पटकन झाली ना रिकव्हरी? हो ना. सप्तू सर असायला हवं. आजारी येतो. हा ताई. दीपू दीपू ऐक ना. काय झालं? दीपू तू जशी असेल तशी निघून ये प्लीज. यार इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? दीपू अगं दीदीचं लग्न मोडलंय ग. तू पटकन ये प्लीज. काय झालं मॅडम? मॅडम काय झालंय? घरी मोठा प्रॉब्लेम झालाय. मला अर्जंटली घरी जायला हवं. मोठा प्रॉब्लेम झालाय. मॅडम 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 काय झालंय सांगा तर. नाही, मला घरी जायला हवं, पण मला ही बॅग घेऊन नाही जाता येणार घरी. काय करू मी? कारण तिथे स्नेहलता काकू असतील. मी काय इंद्रजी, तुम्ही काम करता का? तुम्ही ही बॅग घेऊन जाता का? हा मॅडम पण नाही, तुम्ही नाही घेऊन जाऊ शकणार, कारण नियमानुसार तुम्ही नाही घेऊन जाऊ शकत. एक काम करता का मग? तुम्ही ठेवता का ही बॅग? हा, मग मी येईपर्यंत तुम्ही इथेच थांबाल. प्लीज प्रॉमिस करा मला. प्लीज, मला अर्जंटली घरी जायला हवं. प्लीज रिलॅक्स मॅडम, थांबतो. सॉरी तुम्हाला बॅग दिली आणि निघून गेले ना. आय एम सो सॉरी. मॅडम घरी सगळे कसे? मॅडम ऑल ओके? घरी सगळे ठीक आहेत ना? मॅडम काय झालं नेमकं? काही मदत हवी आहे का? ऐका ना मॅडम, समोरची व्यक्ती अशी रडायला लागली की मला काय करावं ते कळत नाही हो. तुम्ही प्लीज असं शब्दात बोला ना. मॅडम ज्या व्यक्तीसाठी तुम्ही अशा रडताय ती व्यक्ती तुमच्यासाठी फार खास आहे का? माझं खूप प्रेम आहे त्या व्यक्तीवर. खरं प्रेम. मॅडम प्रॉब्लेम काय ते सांगून तर पहा. हा इंद्रा तुमच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार आहे मॅडम. काहीही करू नका. फक्त प्रार्थना करा की माझ्या दीदीचं पुढचं आयुष्य आनंदी होईल. दीदीचं आयुष्य?
एक मिनिट म्हणजे तुम्ही तुमच्या दीदीबद्दल बोलत होता? मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तुम्ही एक काम करा, वर आकाशाकडे बघा. कशाला? तारा वगैरे कुठे तुटतोय? मॅडम इंद्रा तारा तुटण्याची वाट नाही बघ. बघा आकाशाकडे बघा. तुम्ही काय मागितलं? तुम्हाला हा? काय नाही. निघूया. थँक्यू. मॅडम या बसा, मी सोडतो. इट्स ओके. मॅडम मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तू मॅडम मला तुम्ही मैडम दीपिका मैडम मला तुम्ही खूप आवडता. गरे गरे गसारे सारे पद प गरे गरे गसारे सारे पद प मदन ससदे परे रे बपग मदन ससदे. काय रे, कुणाला जाऊन सांगणार आहेस हे सगळं? सांग ना, कुणाला सांगणार आहेस? आई मला उशीर होतोय. इंद्रा आधी मला उत्तर दे. उशीर होतोय. तुला काय वाटलं मला कळणार नाही? आई आहे मी तुझी. तुझे डोळे ओरडून ओरडून सांगतायत तुला दीपिका खूप आवडते.